पण सर्वजण मोदी संवाद या नमो संवाद या अभिनव कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहात। आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या प्रियाताई लक्ष्मीकांत बेर्डे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी, नमो संवाद ही संकल्पना भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयातून यासाठी उदयास आली की गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशासाठी आणि प्रत्येक राज्यासाठी ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण योजना राबवल्या, जी जी काही धोरणं आखली देशामध्ये परदेशामध्ये, त्याचा फायदा आपल्या जनतेला कसा झाला, भारतीयांना कसा झाला, या संदर्भामध्ये उहापोह करण्यासाठी ही संकल्पना मांडण्यात आली। आणि मी पाहतोय की सगळ्या मतदारसंघामध्ये हे नमो संवादचे कार्यक्रम संपन्न होत असताना त्याला खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आणि जनतेचा प्रतिसाद मिळत आहे। तसंही आपल्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये पुरतं बोलायचं झालं तर आपले दमदार आमदार महेशदादा लांडगे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये केलेली विकास कामं, या मतदारसंघामध्ये घेतलेले काही ठोस निर्णय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घरोघराशी संबंध, लोकप्रतिनिधी कसा असावा, त्यानं जनतेबरोबर कसं वागावं, जनतेच्या अडीअडचणीला कसं धावून यावं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे। आज ही लोकसभेची निवडणूक आपल्यासमोर 13 मेला आहे, पण ह्या निमित्तानं मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं, मोदीजींबरोबर मला 5 वर्ष काम करण्याचा जवळून संबंध आला। ते मुख्यमंत्री असताना सुद्धा मी 2 वेळा गांधीनगरला जाऊन त्यांच्याशी भेटलो आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती काय आहे या संदर्भात करण्याची संधी मला मिळाली। आणि लोकसभेमध्ये 2014 ते 2019 या काळामध्ये जेव्हा जेव्हा अधिवेशन चालू असतं तेव्हा तेव्हा प्रत्यक्ष भेटण्याचं त्यांची मला संधी मिळाली। मी 25-30 वर्ष राजकारणामध्ये आहे, समाजकारणामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी काम केलं। पण एक गोष्ट आवर्जून आढळली की मोदीजींच्या मध्ये एक काहीतरी अशी गोष्ट आहे की जगाला आकर्षित करण्यासारखं त्यांचं नेतृत्व मी स्वतः डोळ्यानं पाहिलं, मी अनुभवलं की 2014च्या अगोदरचा भारत कसा होता आणि 2014च्या अगोदरच्या भारताची प्रतिष्ठा देशामध्ये आणि परदेशामध्ये कशी होती। मी माझ्या उद्योग व्यवसायामध्ये परदेशात जात असताना काही काही देशामध्ये भारतीय म्हटलं तर तुच्छतेनं वागणूक दिली जायची, काही देशामध्ये तर अक्षरशः दुकानाच्या दरवाजावर बोर्ड लागलेले असायचे, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड। पण तेच देश, तीच अर्थव्यवस्था आज भारतीय पासपोर्टला इतकं आदरानं वागवतात की अक्षरशः रेड कार्पेटची आपल्याला वागणूक दिली जाते। आणि त्यांनी केलेले जे क्रांतिकारी निर्णय आहेत, जे या भारतामध्ये कधी मोदीजींच्या शिवाय होऊ शकले नसते, असे निर्णय घेताच आले नसते। ते काही महत्त्वाचे निर्णय म्हणजे आपल्याला सांगायचं झालं तर राम मंदिराचा विषय, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, अंतःकरणाचा विषय। इतकी वर्ष वनवासात होता, रामाच्या हयातीमध्ये ते फक्त 12 वर्ष 14 वर्ष वनवासात होते, परंतु नंतर या काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना इतका वनवास झाला की त्यांना त्यांच्या वास्तूमध्ये परत येता आलं नाही। हे काम नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालं। 500 वर्षाचा जो वनवास संपला आणि इतकी मोठी वास्तू उभी केली, त्याचं सर्व श्रेय फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींना। 370चं कलम असेल,
मला सांगा, इतका धाडसी निर्णय, राजकीय निर्णय घेण्याची क्षमता कुठल्याच राजकारणामध्ये नसणार. त्याचे परिणाम काय होतील याची पर्वा नरेंद्र मोदीजींनी कधीच केली. एका बाजूला ते विषय, तर दुसऱ्या बाजूला विकासाच्या बाबतीमध्ये भारताला मला कुठेतरी वेगळ्या उंचीवर न्यायचं आहे. मग स्वच्छ भारत बघायला गेलं, साधी योजना आहे, पण ती योजना इतक्या सूक्ष्म पातळीवर राबवण्याचा प्रकार झाला की गावोगावी स्वच्छ भारत यासाठी एक स्वतंत्र मंत्रालयासारखा दर्जा देऊन एक मोठा विभाग तिथं स्थापन करण्यात आला आणि त्या माध्यमातून इतकी मोठ्या प्रमाणात शौचालयाची बांधणी झाली. अगदी आता हल्ली जर बघायला गेलं तर जलजीवन मिशन, पूर्वीच्या आमच्या योजना असायच्या गावोगावी 12 लाख, 20 लाख, 35 लाख वगैरे, 80 लाख वगैरे अशा प्रकारच्या. पण आताच्या योजना ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं लोकांमध्ये घरोघरी पाणी पोचलं पाहिजे. काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या सगळ्या पाणी पुरवठा योजना आज 86% योजना बंद आहेत, कारण त्याच्यामध्ये एकतर भ्रष्टाचार किंवा अपूर्ण नियोजन. पण मोदीजींनी जी योजना आणली, जलजीवनची योजना, त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं तर माझ्याकडं PM ऑफिसवरून डेटा येतो, प्रत्येक उमेदवाराला माहिती मिळते की आपल्याकडनं जवळजवळ 13,38,000 नळ कनेक्शन, म्हणजे 13,38,000 घरांमध्ये पाणी पोहोचलेलं आहे गेल्या 5 वर्षात. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असतील, PM किसान योजना असतील, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. पूर्वी कुणी काय म्हणत असते, पूर्वी प्रचार व्हायचा की अमुक साहेबांनी 70,000 कोटीची कर्ज माफी योजना केली, झाली त्याला 15-20 वर्ष झाली, पण त्याचा प्रचार अजूनही होत आहे की शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली. अजूनही त्याचे गोडवे गायले जातात. पण एक गोष्ट कोणी लक्षात घेत नाही, मोदीजींनी अंमलात आणलेली PM किसान सन्मान योजना, त्या योजनेच्या माध्यमातून आज देशामध्ये 12 कोटी शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रत्येक वर्षी, म्हणजे 72,000 कोटी प्रत्येक वर्षी दिले जातात. मग 5 वर्षाचे किती होतात? 3,60,000 कोटी रुपये. हे एका 5 वर्षाची शेतकऱ्यांना डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यावर दिली जाणारी योजना आहे. मोफत, म्हणजे अनुदान आहे, शेतकऱ्यांसाठी मदत आहे. आणि पुढच्या 5 वर्षासाठी सुद्धा ती योजना राबवली जाणार आहे, हे मोदीजींनी आता जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं. संरक्षण विभाग आपण आता परिपूर्ण झालेलो आहे. पूर्वी आपल्याला पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, याच्याकडनं छोटे छोटे लोक सुद्धा आपल्या टपल्या मारायचे. पण आज मला अभिमानानं सांगावं वाटतं, ज्यांनी आपल्याकडे वाकडी नजर केली तो पाकिस्तान आज अन्नाला मोहताज झालेला आहे. त्यांचे खायचे वांदे झालेले आहेत. जी श्रीलंका कधीतरी वाकड्या नजरेनं आपल्याकडे बघायची, त्या श्रीलंका देशाचं म्हणजे दिवाळा निघालं होतं आणि त्यांना त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मोदीजींनी हातभार लावला, मदत केली, म्हणून तो देश पुन्हा उभा राहिला. ही दहशत असते हो. मी आदरयुक्त दहशत म्हणतो. दहशत अशी नाही तर आदरयुक्त दहशत आहे की हा एक दरार आहे. आज मोदीजी कुठेही गेले, अमेरिकेमध्ये जाओ, युरोपमध्ये जाओ, कुठे जर गेले तर त्यांचा ऑरा वेगळा असतो. हे सगळं काम करण्यासाठी ह्या मतदारसंघाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये फक्त रेल्वेसाठी 25,000 कोटी रुपयाची गरज आहे. हायवेची ट्रॅफिक, म्हणजे चाकण, तळेगाव, चाकण, शिक्रापूर रस्ता असेल, पुणे नगरचा रस्ता असेल, ट्रॅफिकचा, तळेगाव चाकणची ट्रॅफिक असेल, हे सगळं करायला किमान 20,000-25,000 कोटी रुपये लागतील येणाऱ्या 5 वर्षात. जर शिरूरसाठी आपल्याला 25 आणि 25 50,000 कोटी रुपयाची गरज आहे, तर ते आणण्यासाठी त्यांच्याच विजेता जर खासदार असेल तर ते योजना, ते पैसे आणण्यासाठी आपल्याला मदत होईल. म्हणून आपल्याला सगळ्यांना झटून काम करायचं आहे. आणि ह्या देशाचं भवितव्य सुरक्षित ठेवायचं असेल, पुढच्या पिढीसाठी काहीतरी आपल्याला हा देश सक्षम करायचा असेल, फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजीशिवाय आपल्याला विचार करताच येणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. मला मोठा महत्वाचा कार्यक्रम असल्यामुळं मी
सगळ्या प्रमुख वक्त्यांची रजा घेतो आणि विनंती करतो की 13 मेला या निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून उभा आहे. तुम्ही मला 15 वर्ष या विभागामध्ये काम करताना पाहिलं. लोकांच्या सुखदुःखामध्ये सत्ता असो किंवा नसो, अगदी गेल्या 1.5 वर्षात एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मी खासदार नसताना माजी खासदार म्हणून 15 महिन्यात 1500 कोटी रुपयाचा निधी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणू शकलो. आपण जर ताकद दिली तर त्याहीपेक्षा मोठा निधी आपल्याला आणायला मदत होईल. एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो.